हॅलो फ्रेंड्स, तुमचे विशाखास किचन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वालाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। जे कोकण भागात राहतात त्यांना तर माहितच असेल वालाची भाजी किती छान लागते आणि खास करून जेव्हा संकष्टी चतुर्दशी असते तर ही भाजी असतेच। सो वालाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। मोड आलेले पांढरे किंवा कडवे वाल घ्यायचे 300 ग्रॅम, एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, बारीक चिरलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे, फोडणीसाठी मोहरी घ्यायची आहे 1 छोटा चमचा, जिरं घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा, थोडासा ओवा घ्यायचा आहे, हिंग घ्यायचं आहे 1 छोटा पिंच, कढीपत्त्याची पानं घ्यायची 4 ते 5, ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण घ्यायचं आहे 2 मोठे चमचे, तेल घ्यायचं आहे 2 मोठे चमचे, धण्याची पावडर घ्यायची आहे 1 छोटा चमचा, लाल तिखट घ्यायचं आहे 1 मोठा चमचा आणि हळद घ्यायची आहे अर्धा छोटा चमचा आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। पांढरे वाल किंवा कडवे वाल आपण पाण्यात भिजवून त्याला मोड आल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता आपण वालाची भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी फ्लेम चालू करूया आणि एक भांडं ठेवूया। आता त्यात 2 मोठे चमचे तेल तापवण्यासाठी ठेवूया। तेल छानपैकी गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण जिरं, ओवा, हिंग आणि कढीपत्ता घालणार आहोत। छानपैकी तेलावर परतवल्यानंतर त्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांद्याला आपण मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यात मी ठेचलेले 3-4 लसूण पाकळ्या घालते। कांदा आणि लसूण सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता कांदा छानपैकी मऊ झालेला आहे। त्यात मी हळद घालते आणि आता त्यात खोबऱ्याचं वाटण टाकूया। वाटण बनवण्यासाठी मी थोडंसं खोबरं, एक हिरवी मिरची, थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर चांगलं वाटून घेतलं होतं। वाटणाला आपण 2-3 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचं आहे। आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते मी, हे सुद्धा परतवून घ्यायचं आहे। तो आता आपण सोललेले वाल घालणार आहोत। आता त्यात आपण लाल तिखट घालणार आहोत, त्यासोबत धण्याची पावडर सुद्धा घालणार आहोत। हे व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे जेणेकरून यावर मसाल्याचा तवंग येईल आणि मसाले सुद्धा तेलावरती परतले जातील। आता हे आपण असंच 2-3 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर। आता मी 1.5 ग्लास पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे त्यावर झाकण ठेवूया आणि 20 ते 25 मिनिटं वाल शिजवत ठेवायचे आहेत। जर तुम्ही कडवे वाल घेतले असतील तर त्याला शिजायला टाइम लागतं। आता आपण झाकण काढून घेऊया। जर वाल छानपैकी शिजले असतील तर त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता हे अलगद मिक्स करायचं आहे, नाहीतर वाल तुटू शकतात कारण हे शिजल्यानंतर खूपच सॉफ्ट होतात। आता यावर थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। आता आपली वालाची भाजी झालेली आहे। सो आता आपण फ्लेम बंद करूया। गरम वालाची भाजी आपण भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करूया। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। आय होप यू लाईक माय व्हिडिओज। फॉर मोर यमी डिशेस सबस्क्राइब टू माय विशाखास किचन चॅनल। थँक यू। हॅव अ नाइस डे।